आणि त्या इच्छेच्या अनुषंगानं त्याचं कर्म कसं. ज्ञानोबा चिंतन करतात. ज्ञानोबा बोलतात, असो धनमानी आस वाढवोनी तप कीजे सायास तैतेची तपराजस बोली जे गा. तप म्हणजे कार्यच. कशासाठी कार्य. असो धनमानी आस आणि त्याच्या प्राप्ती करता वाढवोनी तप की जे सायास. दोन गोष्टीची आशा असते, एक धनाची आणि दुसरी मानाची. ऐका आता कशी भानगड ह्या माणसाची, ऐका जरा काळजीपूर्वक. धन कमवायचं असलं जास्तीचं की बदमाशी करावं लागते. 2 नंबर शिवाय गोळाच होत नाही महाराज. 1 नंबरनं किती फिरा त्याला मर्यादा आहे. गोळा होतंय नाही असं नाही, पण मर्यादा आहेत. मर्यादेपेक्षा जास्त जर धन कमवायचं असलं तर 2 नंबर करावं लागतंय. त्याच्यासाठी करावं लागतंय पाप. त्याच्यासाठी काय करावं लागतंय अशोक बुवा ऐका नीट. त्याच्यासाठी काय करावं लागतंय, पाप करावं लागतंय, पाप. आणि दुसरी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते, मला प्रचंड मान मिळाला पाहिजे. मान फुकट मिळतो का, नाही. त्याच्यासाठी करावं लागतंय दान धर्म, आणि त्याचं नाव आहे पुण्य. त्याचं नाव काय, पुण्य. मोठा गमतीचा माणूस आहे कोण, रजोगुणी माणूस. एकनिष्ठ नाही हे, एक तर पापच करावं नाही तर पुण्यच करावं. ते तमोगुणी इमानदारीनं पापच करीत राहते आयुष्यभर. त्याला पुण्याशी काही घेणं देणं नाही. पापासोबत का होईना पण एकनिष्ठ आहे कोण, तमोगुणी. पण हे मोठं गमतीचं हे मधलं हे काय करतंय माहितीये का, हे धन कमवण्याकरता करतंय पाप आणि मान कमवण्याकरता करतंय पुण्य. आणि मग पाप पुण्य समान झालं की पुन्हा माणसाच्या जन्माला येतंय मुदल का होईना पण राखू नये. कोण, रजोगुणी. मुद्दल आहे ना माणूस पण, म्हणजे मुद्दल आहे परमार्थामध्ये. माणूस पण जर कायम ठेवत असेल, मनुष्य म्हणून पुन्हा जन्माला येण्याकरता इन्व्हेस्टमेंट करीत असेल तर मुद्दलाला मुद्दल कायम आहे. आलं का लक्षात. काका हसायले. मुद्दल कायम आहे का नाही, कायम आहे. हे असं आहे ह्याचं. मग आता साधू संतांनी मान कमवण्याकरता का धन कमवण्याकरता आयुष्य खर्च घातलं. दोन्ही नाही, दोन्ही नाही. मानासाठी घातलं का, हे साधू संतांच्या सोबत फिरलेली माणसं आहेत. विठ्ठल महाराजांना आयुष्य धनासाठी का मानासाठी खर्च केलं, फक्त परमात्म्यासाठी खर्च केलं. साधू संतांचं जीवन हे परमात्म्याला समर्पित असते, धनमानाला समर्पित नाही. ऐका, प्रमाद आळस निद्रा संतांच्याकडे होती का. खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, हे होतं का, नव्हतं. मग काय होतं, युक्त आहार नियमातच संत. ना त्यांना प्रमादाची इच्छा आहे, ना निद्रेची, ना आळसाची, ना धनाची, ना मानाची.
साधू संतांना हे काहीच नाही पाहिजे. ज्ञान जो सत्वगुणाची लालसेचा विषय, सत्वगुणाच्या लालसेचा विषय ज्ञान. त्या ज्ञानाची तरी काही गरज आहे का संतांना? कसं आहे, ज्ञानाची गरज आहे का? नको ब्रह्मज्ञान संतांना ब्रह्मज्ञानाची तरी इच्छा आहे का? संतांनी स्पष्ट सांगितलं नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव पाहिजे का? नको आत्मस्थिती भाव. दोन्हीची इच्छा नाही, अजिबात इच्छा नाही. ज्ञानाची इच्छा नाही, रजोगुणाचे विषय धनमानाचीही इच्छा नाही, आणि तमोगुणाचे विषय निद्रा आळस प्रमादाची सुद्धा इच्छा नाही. मग संतांना पाहिजे काय नेमकं? संतांनी सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात, दुसऱ्या संतांनी आपल्या अंतरंगातली इच्छा प्रदर्शित केली. ज्ञानोबारायांनी अंतकरणातली इच्छा प्रदर्शित केली. काय इच्छा आहे? तो मज व्हावा, तो मज व्हावा. तो कोण व्हावा? तो पांडुरंग मज व्हावा. बर का? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग.
याच्या करता संतांच्या अंतरंगातली तळमळ आहे. ज्ञानोबारांनी ती अनेक ठिकाणी बोलून दाखवली. ज्ञानोबा बोलतात, कै हे बिरडे फुटेल, कै तो स्वामी भेटेल, योगाहूनही वडील निमिषमानी. बघा, ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात काय, त्या गोष्टीबद्दल एक 2-3 निकष लावणं आवश्यक असतं. एक, जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीबद्दल आवड असली पाहिजे. दुसरी गोष्ट, जी गोष्ट पाहिजे तिची आपल्याला गरज असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जी गोष्ट आपल्याला हवी आहे तिचा आपल्या जीवनामध्ये काहीतरी गोड परिणाम असला पाहिजे. याच्याशिवाय माणूस त्या गोष्टीकडे आकर्षित होत नाही आणि तिच्या संबंधातली आसक्ती धारण करत नाही. संतांनी भगवंताच्या संबंधानं आशा केली, परमात्मा आम्हाला पाहिजे असं सांगितलं. मग संतांना परमात्म्याची आवड होती का? खूप आवड होती. परमात्म्याजवळ एकदा ज्ञानोबा बोलले, देवा तुझी आम्हाला फार आवड ज्ञानोबारांनी देवासमोरच सांगितलं, देवा तू लय आवडतोस, जीवापासून आवडतोस. देव म्हणला, लबाड बोलतोयस तू. ज्ञानोबारांनी देवाची शपथ घेतली, तुझी आन वाहिन गा देवराया, तुझी आन आहे, तुझी शपथ आहे देवा, हे लबाड नाही, हे मनापासून सांगायलोय, अगदी अंतकरणपूर्वक. बहु आवडसी जीवापासून या. अर्थात संतांना देवाची खूप आवड आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. खूप आवड. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आवडीने. आवड खूप आहे, खूप आवड आहे. गरज आहे का? गरज निकट आहे का देवाची? तुम्हाला आम्हाला आहे का नाही माहित नाही, पण संतांना होती. संतांना देवाची खूप गरज होती. खूप तगमगायचे देवा करता बिचारे, लय तळमळ करायचे, लय तळमळ. गरज होती म्हणून तर तळमळ होती, नाही का? तुकोबरायांनी तळमळ करावी. तुकोबराय म्हणले, देवा काय सांगावं, माशाला पाण्यातून बाहेर काढावं, आणि तो मासा बाहेर काढल्याच्या नंतर जितका तडपडतो ना, तडपडतो जितका, सांगावं, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबरायची तळमळ पाण्यातून काढून टाकलेल्या माशा इतकी. तुझ्या वाचून करमत नाही रे पांडुरंगा,
हे देवा तू ये वा ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझं विनशीन वाट शिन झाली काया. हा जीवनाचा प्रवास आहे का नाही? हा प्रवास करीत असताना, या जीवन वाटेवर चालत असताना तुझं विनशीन वाटे शिन झाली काया, हिंडता गव्हाने गा. हिंडता गव्हाने गा शिन लोयर जारी. शिन झाला बा, शिन झाला, थकलो म्हणतात. आणि मग संत थकले की देवाला बोलवतात. आपण थकलो की कुणाला बोलवतो? आपण सुद्धा देवालाच बोलवतो थकल्याच्या नंतर. पण संतांचं असं आहे, संत नेहमी थकलो असं स्वतःला वाटून घेतात आणि आपली हुंबाडी पुढं असते. इथं फॉल्ट आहे. संतांकरता देव आला का आला? संत थकलेले नसताना थकलोय म्हणले बरं का लेंडेवाडीकर. संत काय म्हणले? थकलेलो नसताना सुद्धा थकलोय म्हणले. आणि आम्ही थकलेलो असताना सुद्धा आमची हुंबाडी पुढे, म्हणून आमच्या करता देव येत. त्याला शरणांगत आवडते, त्याला मस्तवाल आवडत नाही. कुणाला? म्हणून शरणांगत राहायचं संप्रदायामध्ये, मस्तवाल व्हायचं नाही. वा वा वा. जो मज येई अनन्य शरण तयाचे मी निवारी. मग एवढं मोठं जर तो काम करत असेल, सगळ्यात मोठं, मग शरणांगता राखे सर्व भावे हरी, हे त्याच्या अलीकडचे सगळे प्रमाण आपल्या आता स्मृतीपटलावर आले, त्याच्यात रमत नाही.
संतांनी ज्या ज्या वेळेला भगवंताच्या करता त्यांना गरज वाटली, किंबहुना संतांच्या संपूर्ण आयुष्यामध्येच भगवंताची गरज वाटली आणि संतांनी आयुष्यभर भगवंताचा धावा केला. सर्व संगीत आला, संघाचा वीट आलाय, बाकीचा एकही विषय आवडत नाही, त्याची गरजही राहिली नाही. आता फक्त तू पाहिजेस. नाहीतरी माणसाची सगळी इंद्रिय निकामी झाल्याच्या नंतर माणसाला पाणी तरी गोड वाटते का? त्यावेळेला त्याला कोण पाहिजे? त्यावेळेला त्याला देवच पाहिजे. त्यावेळेला त्याला बडे महाराज कोण पाहिजे? देव पाहिजे, देव. मग संत म्हणले त्यावेळेला मागण्यापेक्षा आम्ही आतापासून मागत आहो ना. आणि मग त्यांनी मागितला, तुकोबरायांनी मागितला, ज्ञानोबरायांनी सुद्धा मागितला. तुकोबरायचं चित्त तळमळलं, कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. हो, आणि ज्ञानोबरायांनाही तळमळ वाटली. ज्ञानोबराय म्हणले काय सांगावं. तक्रार केली, बाप रखुमादेवीवर विठ्ठलू गे सये, शेजाराशी नये काय करू, गरज आहे माझ्या शेजारी त्याने येऊन बसावं, याची गरज आहे, पण येत नाही, काय करू. विरहानं अंग पोळायला म्हणले ज्ञानोबराय. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होबन माळी वेगी भेटवा का, वेगी भेटवा का. चंदन तापल्या तव्याला शीतल करते म्हणे, गार शांत. ज्ञानोबराय म्हणतात पांडुरंगाचा विरह ताप इतका चढला, इतका वाढला की अंगात चंदनाची चोळी करून घातली, पण तरी सुद्धा अंग चरचर चरचर पोळू लागलं. इतकी तगमग आहे संतांच्या अंतकरणामध्ये भेटीची. म्हणून त्यांना भेटतो. आम्हाला भेटायला रिकाम आहे का ते? आम्हाला भेटायला रिकाम आहे का? हा, क्या बात आहे. तळमळच नाही ना. तळमळ पाहिजे, तळमळ. किती तळमळावं. कान्हैया जग जग जेठी देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा.
देवाच्या आकांतानं त्याच्याकरता कधी तगमग केली नाही आणि त्यानंही आमच्याकरता यावं अशी कधी इच्छा केली नाही. त्याचा असंही तो बोलवलं तर येतो, येत नाही असा. तगमग असावी लागते अंतकरणामध्ये, प्रचंड तगमग आहे ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये. ये बाबा ये ये, काय सांगावं. ज्ञानोबराय म्हणतात, जीवे अंतरला अजूनी का नये, जीवे अनुसरली अजूनी का नये. बोलावी प्राण माझा. प्राण म्हणलं, प्राण द्यावाला, प्राण म्हणावं, बोलवावं. ते म्हणला काही केलं तरी येत नाही, लवकर येतच नाही ते. जनाबाईनं बोलवला, ए देवा अरे उठ की बाबा. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत नाला लालोच दाखविली. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. नाही चाला, येत नाही, येत नाही. खराब आहे, लईच खराब आहे ते, येत नाही. काय करू. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, येड्या जे करायचं ते करीन असून दुसरंच करायला, येऊगन यागन पाजाळायला असं म्हणले. नाही म्हणचं सांगा नाही बरं का मी. हे बाप निवृत्ती राये दाविता काय सांगितलं. बाप निवृत्ती राय दाविता ती खुना. खून सांगितली निवृत्तीनाथ महाराजांनी, दाखवली. ए ज्ञानदेवा, भलत काही करीत बसू नको. काय करू महाराज. नाम नारायणा पाठ कीजे. आणि हे बघ तुला इशाराच आहे, एक क्षणभर सुद्धा त्याच्या नावाला विसरू नको. अभंगाच्या तिसऱ्या नारायणाचं नाव पाठ कर ज्ञानोबा. आणि पुन्हा सांगितलं, एक क्षणभर सुद्धा विसरू नको. बाप रखुमा देवी वरून न विसंबे सर्वथा. अजिबात विसरू नको, कधीच विसरू नको. आणि हेच त्याच्या प्राप्तीचं तत्व ज्ञानोबरायांनी सांगितलं. आम्हाला कुणी सांगितलं. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं. मी माय मनचं म्हणलं का आता हे कशाला बाकीचं करीत बसतो. त्यांनी म्हणलं खरंच आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी धर्म दंभ धर्म. योग याग क्रिया धर्मा धर्म माया. सगळं फोल आहे हे सगळं. त्याची स्वतःची कबुली आहे. नाही तर मूळ ज्ञानोबराय कोण आहेत. योगी आहेत. ज्ञानोबराय कोण आहेत. योगी आहेत. योगी मूळचे. पण त्या योग्यानं सांगावं हे सगळं फेल आहे बुवा. आणि हे त्या योग्याला कुणी सांगितलं. त्याच्याच तोंडची कबुली आहे. बाप निवृत्ती राय दाविता ती खुणा.
नाम नारायणा पाठ कीजे. आणि असं पाठ कर, असं पाठ कर, असं पाठ कर की एक क्षणभर सुद्धा विसरू नको. बाप रखुमा देवीवरून न विसंबे सर्वथा. कुणी सांगितलं कबुलीस निवृत्तीने तत्वता सांगितले. आणि याचा गुण असा आहे, याचा गुण असा आहे, ज्या वेळेला आपण त्याचं नाम आठवतो ना त्या दिवशी आमच्या जीवनात सोन्याचा दिवस येते म्हणून. हे सुद्धा माझं म्हणणं नाही हा. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो तुम्ही माझं काय ऐकत जाऊ नका. हा मी उग एवढा माणूस आहे, आपलं काय ऐकत जाऊ नका तुम्ही. मला काय कळत नाही, संताचं आणि भगवंताचं ऐकत जा. ज्ञानोबा सांगतात सोन्याचा दिवस आला आमच्या जीवनामध्ये आणि आम्ही तो अमृत दृष्टीनं अनुभवला. नाम आठविता रूपी प्रगट पैसाला देखिले पाय.
ज्ञानोबरांनी आठव केला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. तो रूपानं प्रगट झाला, समोर येऊन उभा राहिला आणि ज्ञानोबरांना प्रतीती आली की आज माझा संसार सफल झाला. ज्ञानोबराय बोलून गेले, आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. परमात्मा पाहिला की संतांचा संसार सुफल झाला. जीवनामध्ये विहित कर्म करत असताना कोणतंही करा, कर्माचा जो विषय आहे तो भगवंतानं
आपापल्या वाट्याला आलेल्या विहित कर्मावर सोडून दिलाय. विहित करा फक्त. कर्माचा काही फारसा संबंध, जन्माचा काही फारसा संबंध परमार्थामध्ये लावला नाही संतांनी. देवालाही लावला नाही. सज्जन कासाया विकू लागे, माणूस काय चांगलं काम होतं का नाही. मग का विकू लागे त्याचं कारण आहे. आठव होता ना रात्रंदिवस म्हणून विकू लागे. माळ्या सावत्यास खुरपू लागे का, त्यालाही रात्रंदिवस आठव होता म्हणून खुरपू लागे. बरेचसे कानुपात्रा कोण, दादू कोण, सगळं तुम्हाला माहिती. तुम्हाला अभंग पाठ आहेत, मी सांगायची गरज नाही. जन्मानं ही माणसं काही फार उंच कुळामध्ये जन्माला आली अशातला प्रकार नव्हता. कर्मही सज्जन कासायासारख्याच. तसं लौकिक अंगानं पाहिलं तर गलिच्छच होतं. पण ते गलिच्छ कर्म सुद्धा देवानं करू लागला. त्याला ही विशेषता देवाची. का तर आठव महत्वाचा आहे. आपण कर्म कोणतंही करा, भगवंताचा आठव ठेवा. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर अंतकरणामध्ये शुद्ध अंतकरण ठेवलं, निर्मळ अंतकरण ठेवलं, निर्मत्सरी अंतकरण ठेवलं आणि आपलं विहित कर्म आपण करत असू, कुठल्याही प्रकारचं व्यसन अंगाला न लागू देता जीवनभर जर आपण आपला जीवन प्रवास आपल्या विहित कर्मामध्ये घालवत असू, तर तो परमात्मा आपला संसार सुफळ केल्याशिवाय राहत नाही. सुफळ केल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो सुफळ व्हावा याच्याकरता आम्ही एकच करणं आवश्यक आहे. शुद्ध अंतकरणानं निर्व्यसनी राहून आपल्या वाटेला आलेलं विहित कर्म करणं आवश्यक आहे. विठोबा रखुमाई असो. ज्ञानोबांच्या अभंगावर जसं जमेल सुचेल तसं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. बरोबर 2 तास झाले. वेळेवर आल्याचा फायदा झाला. पुढं कार्य आहे आपल्या सर्वांचे आदरणीय श्री संत भगवान बाबा महाराज याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शेपवाडीच्या पलीकडून आणि अंबाजोगाईच्या अलीकडून नागझरीमध्ये बाबांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथा सुरू आहे. तिथं श्रीमद भागवत कथेच्या निरूपणाकरता जायचं आहे. त्याच्यामुळं आता या ठिकाणी थांबूया. संत महंतांचं भजन करून वाणीला विराम. परवानगीने सोडायची. हरी ज्ञानेश्वर